मध्ये जर पाहिलं तर नुसते मगरच दिसतात, अगर मगर काहीच नाही, फक्त मगर. परिसरामध्ये लोक दुसरे करतात का अशी शेती ही याची बीन्स करतात ना? पण मग उन्हाळ्यात कोणीच लावतानाच आम्हाला इतका निगेटिव्ह होतं का होणार नाही एवढा म्हणजे तुम्हाला म्हणले का असं? हा फुलगड पण आम्ही लावलं बस. विश्वास होता म्हणून केला. मग लावल्यावर आता काय म्हणताय? आता म्हणते लय भारी जमलं. अच्छा, पाहिलं आता खायला दिले का त्यांना? हा दिली काय कायला दिलं? काय चव कशी वाटते? बरोबर आहे ना? इतर पेक्षा चांगलं लागत. चांगलं लागते. पैसे नंतरचा भाग आहे, पण शेती पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं, आता पानं वगैरे तरी माझ्या मते थोडंसं पाणी जास्त आहे तुमचं. पाणी जर तुमचं जर कमी केलं ना, याचा गोडवा आणखीन वाढेल, त्याची किंमत पण वाढेल. एससीडीचं शेतमालाची क्वालिटी अशी आहे की तुमचा माल जो शेतकरी किंवा ग्राहक घेईल ना किंवा व्यापारी घेईल, तो तुमच्या कपारीतपर्यंत येईल. तुम्ही इकडे येऊच नका, त्याला असा माल भेटत नाही. तुम्हालाच माहिती आहे ना, आता तुम्ही तोडताना सुद्धा काय वाटते? मजा वाटते. नाही जनरली असे हे सगळ्यात अवघड काम, किचकट काम आहे, बोरिंग. एक विचार जर केला तर एवढं उत्पन्न जर यायला लागलं तर मला वाटतं शेती करायला कंटाळा येणार नाही. आणि असा विश्वास होता का असं येईल? नाही लोकांना तर नव्हता, विषय सोडून द्या. तुम्हाला आम्हाला नव्हता एवढ्यासाठी म्हणजे अनुभव पहिल्यांदाच आला आम्हाला. अच्छा, म्हणजे दोन या होत्या का उन्हाळी घेवडा होतच नाही आणि दुसरी गोष्ट निमेटोड होते, घेवड्याला निमेटोड निमेटोडच्या अजून बी गाठी निघतात जर ना त्याच्यामध्ये म्हणजे नेमॅटोडच्या प्युअर नेमॅटोडच्या शेतामध्ये तुम्ही हे लावले, याला तर पटकन नेमॅटोड पकडतो. मग आपण झेंडू लागवड केली पुढं मोठं असे झाड प्रत्येक खोडापाशी लावा लागेल तुम्हाला. समजा जिथे लावलेले ना तेवढीच जागाचा ते परिणाम त्याला मिळतो.